नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाला खूपच जास्त त्रास दिलेला असतो। त्या घराचं वाटोळं व्हावं यासाठी ऐश्वर्याने खूप जास्त प्रयत्न केलेले असतात। त्या घरावरती किती वेळा तरी तिने संकट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या वेळेला तर तिने आता पार्वती नावाचं संकट आणून हद्दच पार केलेली असते। तिने त्या घरावरती संकट आणावं आणि जानकीने आपल्या घरावरील, आपल्या गोकुळावरील ते संकट दूर करावं, असं काहीसं त्या घरामध्ये चालू असतं। म्हणजे ऐश्वर्या वाट लावणार आणि जानकी सुधारणार, असं काहीसा त्यांचा आता दिनक्रम चालू आहे। त्यानुसार गोष्टी घडत जात असतात। तरी ते ऐश्वर्याने आता ऋषिकेशची खोटी आई म्हणून त्या घरामध्ये पार्वतीला आणलेलं असतं। आता पार्वती ही खरं तर ऋषिकेशची कुणीच नाही आहे, त्या लताबाई आहेत। पण त्या घरामध्ये आता भांडण व्हावं, सुमित्राला आणि जानकीला इथे धडा शिकवता यावा यासाठी ऐश्वर्याने केलेला तो प्रयत्न असतो। पण आता शेवटीला जानकीला कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं आहे। तिनेच त्या बाईला या घरामध्ये आणलंय आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी, मला आईंपासून तोडण्यासाठी। आणि त्यामुळे इथे आता जानकी सुमित्राला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असते की आई, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, हे सगळं कारस्थान ह्या ऐश्वर्याचं आहे। या बाई आहेत ना, त्या आपल्या पार्वती आई नाहीच आहेत, तुम्ही प्लीज विश्वास तर ठेवा। तरीसुद्धा सुमित्रा तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाही। जानकीला आता पुरावे सादर करावे लागतात। जानकी म्हणते की आता माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण तो पुरावा मी लवकरच सादर करेन। ह्या बाई आपल्या पार्वती आई नाही आहेत, हे सगळं ही ऐश्वर्या करते। तेव्हा सुमित्राने मागचा पुढचा विचार न करता ऐश्वर्याच्या थोबाडीत न देता जानकीच्या थोबाडीत आता लावलेली असते। तेव्हा जानकीला फार वाईट वाटतं। तेव्हा इथे ऋषिकेशला जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही तरी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा। मी खरंच सांगते, मी खरंच काही केलेलं नाही आहे। ऐश्वर्याने ते दागिने, घरातल्या चाव्या या बाईंना नेऊन दिल्यात, मी दिलेलंच नाही आहेत। पण इथे आता सुमित्राच्या डोळ्यावरती सुद्धा आता आंधळेपणाची पट्टी बांधलेली असते, गैरसमजाची पट्टी बांधलेली असते। म्हणून इथे सुमित्राला काय खरं आणि काय खोटं काही दिसत नाही आहे। ती आता फक्त इथे ऐश्वर्याच्या बाजूने वाहवत चाललेली असते आणि जानकीवरती अविश्वास दाखवत असते। जानकीला आता पुरावे सादर करायचे असतात, पण ती कसे करणार? तेव्हा इथे ऋषिकेश जानकीची साथ देत आता म्हणतो की जानकी, तुझा विश्वास नाही आहे ना माझ्या आईवरती, आता मी तुला पुरावा दाखवतो। ती म्हणते की माझ्यासमोर जोपर्यंत ठोस आणि सबळ पुरावा येत नाही तोपर्यंत मी यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही की या आपल्या पार्वती आई आहेत म्हणून। तेव्हा इथे ऋषिकेश आता DNA रिपोर्ट करू असं म्हणतो। आम्ही दोघेजण DNA टेस्ट करू आणि त्याचा रिपोर्ट तुमच्यासमोर सादर करू। DNA टेस्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना कळेल, ज्यांना ज्यांना विश्वास नाही ना त्यांना कळेल की ही माझी पार्वती आईच आहे आणि मी तिचा मुलगा ऋषिकेश। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या, सारंग, त्याचबरोबर खोटी पार्वती सगळेजणच आता टेन्शनमध्ये आलेले असतात। जर इथे आता DNA टेस्ट झाली तर मात्र आमचं काही खरं नाही आहे। मग काय होणार? तर सगळ्यांना कळेल की ही बाई खोटारडी आहे म्हणून, ही आता आमची कुणीच नाही आहे। हे सत्य सगळ्यांना कळल्यानंतर मला धक्के मारून या घरातून हकलून देतील, असं आता पार्वती म्हणत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा इथे ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, आत्तापर्यंत फक्त तुला शंका होती की ती बाई तुझी पार्वती आई आहे म्हणून, पण आता DNA टेस्ट केल्यानंतर ते रिपोर्ट येतील आणि हे सगळं कन्फर्म होईल की ती बाई तुझी पार्वती आई आहे। पण मग तुला तुझी आई मिळेल रे, पण माझं काय? माझा मुलगा तर माझ्यापासून दुरावेल ना, माझा ऋषिकेश। तेव्हा इथे ऋषिकेशला फार वाईट वाटतं। ऋषिकेश म्हणत असतो की आई, अगं तू तर मला लहानाचं मोठं केलेस, त्यांनी मला फक्त जन्म दिला असला तरीसुद्धा माझी यशोदा तर तू आहेस ना, तू मला लहानाचं मोठं केलेस। मी कधी तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अंतर करू शकतो असं तुला वाटते का? DNA टेस्ट होऊ दे आई, सगळं काही तुझ्या समोर येईल। मग कोण खरं बोलते आणि कोण खोटं हे तुला कळेल। तोपर्यंत थोडा धीर धर आणि जानकीवरती इतका अविश्वास दाखवू नकोस। जेव्हा जेव्हा जानकीने तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा ती कधीतरी तुझ्याबरोबर खोटं बोलली आहे का? नाही ना। मग एकदा तरी तुझ्या जानकीवरती विश्वास तर ठेवून बघ।
कदाचित ती काय बोलते हे जाणून घेण्याचा प्रयत्न तर कर. तर एका बाजूला इथे ऋषिकेश आपल्या जानकीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि सुमित्राला म्हणत असतो की थोडा धीर धर, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे घडेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार्वती घाबरलेली असते. ती म्हणते की DNA टेस्ट केल्यानंतर सगळ्यांना कळेल की मी त्या ऋषिकेशची आई नाही आहे म्हणून. मग मला धक्के मारून बाहेर काढतील. बाहेर काढलं तर बरं, जर जेलमध्ये टाकलं तर नाही, आता मी इथे राहणार नाही आहे. हे आत्ताच्या आत्ता इथे थांबा. ऐश्वर्या, तुझे प्लॅन कधी फसत नाही असं तू मला म्हणाली होतीस ना, पण बघ तुझा प्लॅन फसला. प्रेक्षकांनो पार्वती आता घाबरलेली असते. पार्वती म्हणते की मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ओ कुठे जात आहे तुम्ही, 1,00,000 रुपये दिलेत तुम्हाला. ती म्हणते तुझे 1,00,000 रुपये तुलाच ठेव, मला इथे राहायचं नाही, आता मी निघून जाते. आणि प्रेक्षकांनो इथे आता पार्वती घरातून पळून सुद्धा जाते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या खूपच जास्त घाबरते. जर ही पार्वती अशीच पळून गेली तर सगळ्यांना कळेल ती पार्वती खोटारडी होती म्हणून, आणि मग सगळेजण विश्वास ठेवतील की मीच तिला या घरामध्ये घेऊन आले होते. तेव्हा इथे ऐश्वर्या जाते आणि त्या पार्वतीला परत घरी घेऊन येते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे आता जानकी सुमित्राला समजावण्याचं काम करत असते. तेव्हा इथे जोगतीनसुद्धा आलेली असते. तिने आता जोगतीनीला सांगितलेलं असतं की मला फक्त माझं गोकुळ एकत्र हवं आहे, माझ्या घरावरती खूप मोठं संकट आलं आहे, ते संकट दूर होऊ दे. तेव्हा इथे जोगतीन आता घरामध्ये पूजा वगैरे मांडते. देवी आईला साकडं घालायला सांगते की तुझ्या घरावरती जे संकट आलं आहे ना, ते संकट समजू नकोस, तो तुला दिलेला आशीर्वाद आहे. आता फक्त देवी आईकडे एकच मागणं माग की तुझ्या घरावरती आलेलं संकट आहे, तो आशीर्वाद तुझ्यासाठी कसा आहे, कशा प्रकारे आहे हे तुला शोधून काढायचं आहे. त्यामुळे आता तुला मी एकच कोडं घालते की ते संकट नसून तुझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे आता नक्की त्यामागे काय रहस्य असेल हे तुला आता शोधून काढायचं आहे. तेव्हा जानकी म्हणते की माझ्या घरावरती जे संकट आलंय ते पार्वती आईंचं आहे, म्हणजे खोटी पार्वती, त्या लताबाई आहेत. मग त्या माझ्यासाठी आशीर्वाद कसा काय असू शकतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे पार्वती आता बघत असते. जोगतीन ही आता जानकीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडून आता इथे आता मधुभाऊने जानकीला दिलेला फोटो तिच्या हाताला लागतो आणि त्याच्यामध्ये इथे जानकीच्या आईने म्हणजे लताबाईने जानकीला उचलून घेतलेलं असतं आणि तो फोटो इथे मधुभाऊंकडे असतो. पण इथे आता लताने आपला स्वतःचा जो फोटो असतो त्याचा चेहरा तिने कट करून स्वतःकडे ठेवलेला असतो. कारण का, कधी जर मी परत गेले तर हा फोटो दाखवून मी माझी ओळख पटवून देऊ शकते. म्हणूनच इथे लताबाईने आता स्वतःचा चेहरा कट करून स्वतःकडे घेतलेला असतो आणि ज्या वेळेला जानकीला मधुभाऊंकडे सुपूर्त केलेली असते त्यावेळेला तो फोटो त्यांच्या हातामध्ये दिलेला असतो. त्याच्यामध्ये लताबाईंचा चेहरा दिसत नसतो, कारण तो तिने कट करून घेतलेला असतो. आणि बरोबर तो फोटो मधुभाऊंनी जानकीला दिलेला असतो आणि तो फोटो आता जानकीने आउट हाऊसमध्येच ठेवलेला असतो आणि तो आता वाऱ्याने तो फोटो लताबाईंच्या पायाजवळ येतो. लताबाई तो फोटो उचलतात आणि म्हणतात की हा फोटो तर मी दिला होता मधुभाऊंकडे ज्या वेळेला मी माझ्या मुलीला त्यांच्याकडे सुपूर्द केलं होतं. मग हा फोटो या घरामध्ये कसा, माझ्या फोटोचा या घरामध्ये काय बरं संबंध असेल, कुणाशी कनेक्शन असेल. म्हणजे माझी मुलगी मी जी मधुभाऊंकडे दिली होती ती माझी मुलगी या घरामध्ये आहे का, म्हणजे माझी मुलगी या घरात राहते. तेव्हा इथे आता तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा ऐश्वर्याने इथे तिचं बोलणं ऐकलेलं असतं. ऐश्वर्या म्हणत असते काय, म्हणजे मी ह्या लताबाईंना इथे ऋषिकेशची खोटी आई म्हणून घेऊन आले तर ही बाई त्या जानकीची आई निघाली. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते अरे देवा, आता जर ह्या लताबाईंना कळलं ना की ही जानकी त्यांची मुलगी आहे, तीच मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली, तर मात्र आता माझं काही खरं नाही. मग लताबाई माझ्याबरोबर हे नाटक करणार नाही. मला आता लताबाईंना कळू द्यायचं नाही आहे की जानकीच त्यांची मुलगी आहे म्हणून, नाहीतर ते नाटक करणार नाही, उलट माझा खोटाडेपणा सगळ्यांना सांगतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश आई माझ्याबरोबर बोलायला तयार नाही. मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले तर मला पायासुद्धा पडू देत नाही. तुम्ही जेव्हापासून DNA टेस्टचा विषय काढला आहे ना, तेव्हापासून त्या मला म्हणाल्यात की माझ्या पाया पडू नकोस. जोपर्यंत DNA टेस्टचा इथे रिपोर्ट येत नाही, त्याच्यामध्ये कळत नाही काय खरं काय खोटं, तोपर्यंत मी तुझी कुणीच नाही आहे. तेव्हा इथे आता मी काय करू, आई तर मला चुकीचं समजतायत. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की DNA टेस्ट केली ना की रिपोर्ट तर आपल्या हातामध्ये येईल, त्याच्यामध्ये हे सिद्ध होईल की ती बाई माझी कुणीच नाही आहे म्हणून. तू नको काळजी करू.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जोगतिनीने सांगितल्याप्रमाणे जानकी आता ऋषिकेशला सांगते की जोगतिनींनी माझ्यासमोर एक कोडं घातले. त्या मला म्हणाल्या की मला जे संकट वाटतंय तो माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे. याचा अर्थ काय होऊ शकतो ऋषिकेश? माझ्यासाठी ते संकट आशीर्वाद कसा काय असू शकतो? आणि आपल्या घरावरती आलेलं संकट म्हणजे एकच, ते म्हणजे त्या लताबाई. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो मग त्या लताबाईंजवळ तुझं काही कनेक्शन असेल का जानकी? तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश अहो माझं कनेक्शन कसं काय असणार आहे? त्यानंतर इथे ऋषिकेश म्हणत असतो की मला एका क्षणाला वाटलं होतं खरंच त्या माझ्या पार्वती आई तर नाही आहेत ना, पण जर खरंच त्या माझ्या पार्वती आई असतील ना जानकी तर ठीक आहे, मग माझी हक्काची आई या घरामध्ये आली असं मला वाटेल. पण जर त्या माझ्या पार्वती आई नसतील आणि कुणीतरी माझ्या भावनांजवळ इथे खेळण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर मात्र मी कुणालाही माफ करणार नाही असं ऋषिकेश म्हणालेला असतो. कारण आईबरोबर आपलं जे नातं असतं ना ते वेगळंच असतं. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश मलासुद्धा माहिती नाही आहे हो, लहानपणी मी सुद्धा माझ्या आईला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मला कधीच कुणामध्ये सापडली नाही. ती मला सापडली आपल्या सुमित्रा आईंमध्ये आणि आता सुमित्रा आईसुद्धा माझ्याबरोबर बोलायला तयार नाही आहेत. ऋषिकेश सुमित्राला समजावत असतो पण सुमित्रा काही आता जानकीबरोबर बोलायला तयार नसते. तेव्हा जानकी म्हणते आई थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. सुमित्रा म्हणते जानकी काही बोलू नकोस, मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा जानकी म्हणत असते आई असं काय करताय तुम्ही? अहो आत्तापर्यंत मी अनाथ होते, पण आता जेव्हापासून तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलं आहे ना तेव्हापासून मला खरोखर अनाथ झाल्यासारखं वाटते हो. म्हणजे अगदी तसं वाटतंय ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्या आईने मला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं ना, तेव्हा काही दिवस मला जसं वाटत होतं तसंच मला आताही वाटतंय. तेव्हा जानकी म्हणते आई बोला ना माझ्याशी. सुमित्रा काही बोलायला तयार नसते. तोपर्यंत इथे आता लता म्हणत असते की ऐश्वर्या हा फोटो या घरामध्ये कुणाचा आहे? ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कुठे मिळाला हा फोटो आणि तुम्ही का विचारताय? तेव्हा पार्वती म्हणजे खोटी पार्वती म्हणत असते अगं ऐश्वर्या हा फोटो माझ्या मुलीकडे असेल. तुला माहिती आहे जेव्हा मी माझ्या मुलीला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं ना तेव्हा मी एक फोटो त्यांच्याकडे दिला होता. तो फोटो म्हणजे हा आणि त्या बाईचा चेहरा म्हणजे जो माझ्याकडे आहे तो. बघ मी ओळख म्हणून मी हा फोटो माझ्याकडे ठेवला होता आणि हा जॉईन केल्यानंतर ही मी तयार होते आणि ही माझी मुलगी आहे गं. पण हा फोटो कुणाकडे होता? मी तर मधुभाऊंकडे दिला होता जेव्हा मी माझ्या मुलीला आश्रमामध्ये सोडलं होतं तेव्हा. तेव्हा तू सांग ना या घरामध्ये माझी मुलगी कुठे आहे? तेव्हा इथे आता पार्वती हिला आपल्या मुलीला बघायचं आहे असं आता ऐश्वर्याला कळतं. ऐश्वर्या म्हणत असते ओ लताबाई तुम्ही काय इथे तुमच्या मुलीला शोधायला आलात की माझं काम करायला आलात? तेव्हा इथे पार्वती म्हणते ए बाई तू नसशील सांगणार ना की माझी मुलगी कोण आहे तर मग मी तुझं नाटक करणारच नाही. जा मी जाते आता परत, मी शोधेन माझ्या मुलीला. मी जाऊन विचारू का सगळ्यांना? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते बरं बरं ठीक आहे, मी सांगेन की तुमची मुलगी कोण आहे, पण लवकरात लवकर ह्या जानकीला आहे ना या घरातून बाहेर काढायचं. जेव्हा ही जानकी या घरातून बाहेर जाईल तेव्हाच मी तुम्हाला सांगेन की हा फोटो कुणाचा आहे आणि तुमची मुलगी कोण आहे. मला माहिती आहे तुमची मुलगी कोण आहे ते. तेव्हा इथे आता लताबाई म्हणत असतात की ठीक आहे त्या जानकीला या घरातून बाहेर काढ, पण मला लवकरात लवकर सांग की माझी मुलगी कोण आहे, मला तिला बघायचं आहे. आणि तेव्हाच इथे प्रेक्षकांनो आता पार्वती जेव्हा बाहेर येते तेव्हा सुमित्राचं आणि जानकीचं बोलणं सुरू असतं. जानकी म्हणत असते की आई अहो मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी जेव्हा होते ना तेव्हा त्यांनी आई वडील होऊन दोघांचंही प्रेम देण्याचा प्रयत्न केला हो, पण शेवटीला माझी नजर आईला शोधतच होती. आणि आई जेव्हा मधुभाऊंच्या आश्रमामधून मी ऋषिकेशबरोबर लग्न करून या घरामध्ये आले तेव्हा खऱ्या अर्थाने मला आई वडिलांचं प्रेम मिळालं. ते तुम्ही आणि नानांनी मला दिलं ना हो. मग जर आता माझं काही चुकलं असेल तर आई म्हणून तुम्ही मला माफ करू शकत नाही का? तुम्ही मला एक संधी देऊ शकत नाही का माझी चूक सुधारण्यासाठी? तेव्हा इथे आता मधुभाऊंचं नाव ऐकल्यानंतर इथे पार्वतीला म्हणजे लताला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की ही मुलगी जी मधुभाऊंचा विषय काढून सुमित्राजवळ बोलते ती मुलगी कदाचित माझी मुलगी तर नाही आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलत असेल. तेव्हा इथे आता लगेचच लताबाई येतात आणि म्हणतात की काय बोललीस तू जानकी, तू मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होतीस? तेव्हा जानकी म्हणते हो मी अनाथ आहे, मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली. माझ्या आईने मला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहान असतानाच सोडलं होतं. तेव्हा इकडे लताबाई म्हणतात की ही आहे का तुझी आई आणि ही आहेस का तू?
तेव्हा तो फोटो जो मधुभाऊंनी आता जानकीकडे दिलेला असतो तो फोटो लताकडे आलेला असतो आणि तो फोटो जेव्हा जानकीला ती दाखवते, जानकी म्हणते हा फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा लताबाई म्हणत असतात कारण हा फोटो माझ्याकडे आहे, कारण मीच ती आहे तुझी आई जी तुला मधुभाऊंकडे सोडून गेली होती. मला माफ कर बाळा, पण मी तीच तुझी आई आहे ग, जी लहानपणी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडून गेली होती. हा फोटो मीच मधुभाऊंना दिला होता, कारण मी जर कधी परत आले तर ओळख पटावी म्हणून मी या फोटोचा एक तुकडा मी माझ्याकडे ठेवून घेतला होता. तेव्हा इथे जानकीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते खोटं बोलताय ना तुम्ही? तेव्हा लता म्हणते नाही ग, मी खरं बोलते. हा बघ, या फोटोचा एक तुकडा माझ्याकडे आहे, मी खोटं का बोलेन? तेव्हा इथे जानकी म्हणते तुमच्यासारखी बाई माझी आई असूच शकत नाही. तेव्हा लताबाई म्हणतात नाही, हे नाटक मी केलेलं नाही आहे. अगं मी तर इथे नाटकामध्ये काम करणारी एक बाई आहे, मी तर ॲक्ट्रेस आहे ग, पण इथे मला ही ऐश्वर्या घेऊन आली आहे तुमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी. बोल ऐश्वर्या बोल. आणि मी तिला विचारलं की हा फोटो कुणाचा आहे, कारण का ही माझी मुलगी आहे, मी तिला मधुभाऊंच्या आश्रमात सोडलं होतं. तर ती म्हणाली की जानकीला घरातून बाहेर काढण्यासाठी आधी माझी मदत करा, मग मी तुम्हाला सांगेन की तुमची मुलगी कोण आहे. हिला सगळं माहिती आहे तरीसुद्धा मला तिने काहीही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता लताबाईंनी स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलेलं असतं की त्या पार्वती नाही आहेत आणि ऐश्वर्याचं कारस्थान जे रणदिव्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी ती मला खोटी पार्वती म्हणून या घरामध्ये घेऊन आली आणि तिला काही करून जानकीला या घरातून बाहेर काढायचं आहे आणि हे संपूर्ण घर उद्ध्वस्त करून तिला ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करून घ्यायची आहे. तर इथे आता पार्वतीने म्हणजे लताने ऐश्वर्याचं कारस्थान स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि मी पार्वती नाही आहे या सत्याचा उलगडासुद्धा तिने आता रणदीव यांच्या समोर केलेला असतो. त्यामुळे इथे ऐश्वर्याचं आता भांडं हे आता लताबाईंनी सगळ्यांच्या समोर आणत सत्याचा उलगडा हा केलेला असतो.